मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। या यूट्यूब चॅनलद्वारे आपण विविध पिकांची माहिती देत असतो। आज आपल्या रानात स्वीट कॉर्न मका ही मशिनीने लावलेली आहे, ती मी आज आपणाला दाखवणार आहे। आपल्याला माहित आहे की मका वगैरे टोकायचं असेल तर आपण हजरीने बायका सांगत असतो आणि त्या बायका येऊन आपल्या मका किंवा इतर कुठलंही पीक टोकून जात असतात। पण आज त्यांच्या रेटमध्ये आणि मशिनीचा रेट मी आज आपणासमोर सांगणार आहे। तर आपण बघू शकता की त्यात किती फरक आहे आणि आपले किती पैसे वाचलेले आहेत। आज आपण 1.25 एकराचा प्लॉट मित्रांनो मका लावलेला आहे आणि ह्या 1.25 एकराला एक पारकी बायका जर आल्या तर कमीत कमी 7 ते 8 बायका आपल्याला लागल्या असत्या आणि एका पारकीचे पैसे जर आपण 300 रुपयांनी धरले तर 7 त्रिक 21 कमीत कमी 2 ते 2.5 हजाराच्या मध्ये आपला जो आहे बायकांचा खर्च गेला असता। पण ही मशीन जी आहे जी आपण बघत आहात, ही मशीन फक्त 500 रुपये भाड्याने मी आणली होती आणि 500 रुपये भाड्याने आणल्यानंतर ह्या मशिनीबरोबर एक माणूस आला होता। तर ह्या मशिनीचं भाडं 500 रुपये आणि ह्या माणसाची हजेरी 400 रुपये असं माझं 900 रुपये गेलं। पण 900 रुपये जाण्यामागचं कारण सुद्धा असं की ही मशीन मी ह्याच्या अगोदर कशी चालवतात, कशी वापरतात ही बघितली नव्हती। त्यामुळे ह्या माणसाला मशिनीसोबत बोलवलं होतं। पण आता यापुढे मी बघितलं आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या सेटिंग आहेत। आपल्याला किती इंचावर मका लावायचा आहे, 9 इंचावर, 10 इंचावर, 1 फुटावर, 15 इंचावर अशा वेगवेगळ्या ह्याच्यात आपल्याला प्लेटा मिळतात। त्या प्लेटा लावल्यानंतर त्याचं अंतर कमी जास्त होतं आणि हे सगळं ते सेटिंग करून आपल्याला सुद्धा 500 रुपये भाड्याने देतात। हे सगळं सेटिंग करून आपण मशीन आणली तर आपलं आपण सुद्धा टोकू शकतो आणि मी सुद्धा 4-5 वळी यामध्ये टोकल्या आणि एकदम सोपं मला वाटलं आणि ह्यांनी पूर्ण मला दाखवून जे ते गेलं। मग यानंतर मका टोकताना मी फक्त 500 रुपयेमध्ये हे पूर्ण आपला प्लॉट 1.25 एकराचा आहे, 1.5 एकर 2 एकर सुद्धा टोकू शकतो। कारण ह्या काकांनी फक्त 3 तासात 1.25 एकराचा प्लॉट टोकलेला आहे। 3 तासात फक्त एवढा प्लॉट 3 तासात काढणे म्हणजे मला वैशिष्ट्य वाटलं आणि एकदम आरामात यांनी हे पूर्ण टोकून गेले। खूप फरक मला वाटला आणि टोकणी सुद्धा एकदम व्यवस्थित होते। फक्त असं आहे की जर बियाण्याची जर साईज कमी जास्त थोडीशी असली तर कुठं-कुठं 2 बियाणे पडतात। पण बियाणे पडत नाहीत असं होत नाही। एक तर कंपल्सरी पडतो आणि कुठे-कुठे 20% 2 बियाणे पडतात। फक्त एवढंच, बाकी याच्या व्यतिरिक्त यामध्ये कुठलाही फॉल्ट किंवा कुठलीही अडचण आपल्याला जाणवत नाही आणि एकदम मला तर एकदम एक नंबर वाटलं, एकदम बेस्ट वाटलं आणि ह्यामुळे आपले पैशाची पण बचत होते आणि वेळेची पण बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी पण जाऊन आपण सकाळी मशीन घेऊन आलो तर दुपारपर्यंत आपण 1.5 ते 2 एकर आपण रान टोकू शकतो आणि बायकांचं झंझट नाही, बायकांची वेळ घ्यायची गरज नाही। आज येतो, उद्या येतो याची अशी कुठलीही अडचण नाही। जर आपल्या आजूबाजूला कुठेही मशीन असली तर इथं 500 रुपये भाडं घेतात। 500 ते 700 रुपयाच्या आसपास दिवसाचं भाडं आहे आणि त्या भाड्यामध्ये आपलं रान आरामात होऊन जातंय। आपण बघू शकता मी एका बेडवर दोन्हीकडे 2 लाईनी एका बेडवर टोकलेल्या आहेत। तर त्याचं जे उभं अंतर आहे ते आहे 1 फुटाचं आणि आडवं अंतर आहे ते आहे 1.5 फुटाचं। तर या पद्धतीनं आपण येथे मका टोकलेला आहे आणि आता या मक्याची उगवण मी पण पहिल्यांदाच टोकलेला आहे। आता याची उगवण वगैरे कशी होते, कुठल्या पद्धतीने होते ते आपल्याला मी उगवल्यानंतर दाखवणार आहे। तर पुढील आपले सगळे माझे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला ज्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहिजेत ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि मका टोकून झाल्यानंतर मी लगेच जे आहे ते अल्ट्राटॅप औषध सुद्धा यात मारलेलं आहे। म्हणजे हे जे बारीक आपल्याला तण आलेलं दिसतंय ते सुद्धा पूर्ण मरून जातंय, जे येणारं तण आहे ते सुद्धा येत नाही आणि जे या रानात जो लव्हाळा आहे त्यासाठी मी एक विशेष वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि मी एका दुसऱ्या प्लॉटमध्ये सुद्धा लव्हाळ्याचं औषध मक्यात मारलं होतं, ते सुद्धा रिझल्ट सगळे मी बघितलेले आहेत आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ मी येत्या काही दिवसात आपल्याला यूट्यूब चॅनलवर आपल्या टाकणार आहे। तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। तर आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते बघायला मिळतील। धन्यवाद।